जळगाव शहरात आजपर्यंत वेगवेगळ्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने झाली, परंतु गांधी जयंतीच्या दिवशी एका अनोख्या प्रकारच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली. आणि हा एक दिवशी सत्याग्रह पुकारला होता डॉक्टर संग्रामसिंह सुरेशसिंह सूर्यवंशी यांनी. कारण त्यांचे म्हणणे होते की गांधीजींनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. त्याचप्रमाणे जळगाव शहराच्या नागरिकांना गेल्या अनेक दशकांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे होणारा त्रास सहन करावा लागत आहे आणि या त्रासापासून कसे मुक्त करता येईल म्हणून डॉक्टर संग्रामसिंह सुरेशसिंह सूर्यवंशी यांनी एक दिवसीय सत्याग्रह पुकारला होता. आज इथं जळगाव मध्ये कलेक्टर ऑफिस समोर एक दिवसीय सत्याग्रह मी पुकारलो होतो. या जळगाव शहरामध्ये इथं लोक महात्मा गांधींच्या नोटेचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत, लोकांना भ्रमित करत आहे. तिथं महात्मा गांधींचे विचार जास्ती वरचढ राहतील या उद्देशाने व जळगाव शहराच्या नागरिकांच्या समस्या उजागर करण्यासाठी, सत्याचा आग्रह करण्यासाठी, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा उपक्रम राबवला गेला. व आज या सत्याग्रहामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला, आपले मत नोंदवले, आपल्या समस्या सांगितल्या व जळगाव शहराच्या विकासासाठी हातभार लावला, अशा सर्व देशप्रेमी लोकांना मी नमन करतो व सर्व जळगावकरांना धन्यवाद देतो की आजच्या या सत्याग्रहाला आपण सर्वांनी पाठिंबा दिला. मित्रांनो, या जळगाव शहराने विचार करायचा आहे की ज्या विचारांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या विचारांवर आपल्याला चालायचं आहे का भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचा साथ द्यायचा आहे, टक्केवारी घेणाऱ्या लोकांचा साथ द्यायचा आहे, या जळगावला ज्यांनी अविकसित ठेवलं त्यांचा साथ द्यायचा आहे का भविष्याची पिढी आपल्याला घडवायची. आपले लहान लहान मुलं आपल्याकडे आज बघत आहेत की आपण त्यांच्यासाठी कोणती विरासत सोडून जाणार आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी विचार करावा. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना प्रणाम करतो. जय हिंद. जेणेकरून नागरिकांना आपल्यास भेडसावणाऱ्या समस्या या ठिकाणी निर्भीडपणे मांडता येतील यासाठी हा सत्याग्रह जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पुकारला गेला होता. या ठिकाणी दिवसभर अनेक राजकीय तसेच उद्योजक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. आपल्यालाही आपले मत मांडायचे असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आपल्या साक्षीदार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया नेमके काय म्हणाले जळगाव शहराचे नागरिक. आज आमचे महानगर कार्याध्यक्ष संग्रामजी सूर्यवंशी यांनी गांधी जयंती निमित्त आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकून एक दिवसाचा सत्याग्रह करण्याचा आज निर्धार केलेला आहे. ते कलेक्टर ऑफिस समोर बसलेले आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढची त्यांची वाटचाल जे आहे ते एकदम ते पाऊल जे टाकताय म्हणजे योग्य दिशेने टाकताय, त्यांना माझी हार्दिक शुभेच्छा आहे. जळगावची जी हालत आहे म्हणजे जे परिस्थिती आहे ते काही चांगली नाही आहे. म्हणजे आरोग्याचं काही ठिकाणा नाही आहे, रोजगार नाही आहे. रोजगारसाठी जळगाव जिल्ह्याचे मुलांना पुण्याला जावं लागतो किंवा परदेशाला जावं लागतो. इथे काही असा IT हब नाही आहे किंवा मोठा इंडस्ट्रियल हब नाही आहे. मी माझ्या नेहमी MIDC मध्ये येणं जाणं आहे. एक ही मोठी इंडस्ट्री MIDC मध्ये आता नाही आहे. फक्त जैन उद्योग समूह आहे ते MIDCचा बाहेर आहे. असा मोठा उद्योग नाही आहे की ज्याच्यावरती काही टेंडर उद्योग त्याच्यावर वेंडर जे डिपेंड राहतील. ते सर्व म्हणजे संभाजीनगर औरंगाबादला गेलेले, नाशिकला गेलेले आहे. तो यांचा जे प्रयत्न आहे की बे इंडस्ट्री यावं इकडे, मुलांना रोजगार मिळावं किंवा IT हब यावं, हे त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. संग्रामसिंह सूर्यवंशी हे एक दिवसीय सत्याग्रह याला बसलेले आहेत. जळगाव शहरात असलेल्या अडचणी आणि प्रत्येक जे नागरिक ज्या अडचणींना फेस करत आहे त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी, त्यांच्या समस्यांना उत्तर देण्यासाठी आणि त्यांचे समस्या सोडवण्यासाठी आज संग्रामसिंह सूर्यवंशी हे एक दिवसीय सत्याग्रहाला बसलेले आहेत. 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त आज आमचे डॉक्टर संग्राम पाटील आज 2 दिवसाच्या सत्याग्रहाला बसलेले आहे. जळगाव समस्या म्हणजे समस्याच आहेत जळगावमध्ये. जळगावचे सर्व जेवढे पुढारी आहेत तेवढे झोपलेले आहेत.
ज्यांना आपण वारंवार निवडून देतो, ज्यांना 20 वर्षापासून ज्यांना सत्ता दिलेली, त्यांनी जळगावच्या विकासासाठी असं कुठलंच ध्येय धोरण आखलेले की दूरदृष्टी ठेवलेली नाहीये. आपण पाहतोय की जळगावमध्ये आमदाराचं काम हे निधी आणणं, विकास कामं करणं, दूरदृष्टीने पुढच्या भविष्यात 25 वर्षासाठी माझं शहर कसं असेल हे त्यांनी प्लॅनिंग करणं, हे त्यांच्या ह्या गोष्टीचं करतात. निवडणुका आल्या हे लोकांना काहीतरी अमाऊंट दाखवतात आणि कधीच गायब असलेले मंडळी ही आता आपण पाहतोय जळगावमध्ये, कुठं साड्या वाटप, कुठं कपडे वाटप, कुठं काय, म्हणजे लोकांना नेमकं काय बनायचंय त्यांना हेच समजत नाही. आणि जळगावच्या जनतेला काय त्यांना अपेक्षा आहेत, मला वाटतं जळगावच्या जनतेला याच गोष्टी मान्य आहेत का? आपल्या जळगाव शहरामध्ये उद्योग आले पाहिजे, धंदे आले पाहिजे, बेरोजगार आहे, महिलांना उद्योग, महिलांना कुठेही हाताला काम नाहीये. या दृष्टिकोनातून जळगाव शहर मला वाटतं महाराष्ट्रातलं 1 नंबरचं मागासलेलं शहर असेल असं मला वाटतं. कारण गेल्या 25 वर्षापासून आम्ही पाहतो शहरामध्ये आम्ही काम करतो. साधे मूलभूत प्रश्न जे रस्ते असतील, गटरी असतील, स्वच्छता असेल, या कुठल्याही गोष्टीकडे कुठलेच पुढारी लक्ष देत नाही. 3 मंत्री या जिल्ह्याला आहेत, फक्त राजकारण आणि निवडणुका आणि आम्हाला जिंकून कसं येता येईल एवढं ध्येय धोरण ठेवतात आणि जळगावच्या जनतेला वेडच करतायत आणि जळगावच्या जनता सुद्धा त्याला बळी पडलेले आहेत. म्हणून कुठेतरी शोकांतिका आहे की जळगाव शहरातल्या नागरिकांनी जागृत होऊन आपलं शहर कसं चांगलं राहील, या शहरात उद्योग कसे येतील, हाताला काम कसं मिळेल, महिलांना 2 पैशाचे उद्योग कसे मिळतील या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे. पण मला वाटतं येणाऱ्या भविष्य जर बघितलं जळगाव शहराचं बरोबर दिसत नाही. बरेचसे युवक आपले बाहेर नोकरीला मुंबई पुणे सारख्या सिटीमध्ये गेलेले आहेत आणि हे जळगाव शहर मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांचं होईल थोड्या दिवसांनी असं वाटतं. कारण मुलं कुठं गेले, बाहेरगावी नोकरीला गेले, मग आपल्या शहरामध्ये कुठलाच विकास होत नाही. ही कुठं शोकांतिका. मी गणेश बदई. मी आज इथे सरांसोबत आलाय पाठिंबा द्यायला सरांच्या कामांना. की सरांनी आज सत्याग्रह याच्यासाठी घेतलेला आहे की जळगावच्या समस्यांवर लक्ष केंद्रित झालं पाहिजे नागरिकांचं आणि ही जळगावची परिस्थिती बदलायला पाहिजे. जळगाव 20 वर्ष ऑलरेडी आपलं मागे गेलेलं आहे की कोणाला घेणं देणं नाहीये जनतेच्या समस्यांवर. इथे फक्त असं आहे की आम्ही पदावर बसणे आणि आम्ही आमच्या नंतरच्या 10-15 पिढ्या कशा सुखाने 5 स्टार हॉटेलमध्ये खाऊ शकतील अशा आमच्या पिढ्या बनवण्यात. हेच आहे जळगावच्या समस्यांवर आणि जळगावच्या तरुणांची या लोकांना काहीही घेणं देणं नाही. इथे बेसिक गोष्टी पूर्ण होत नाहीत जळगावच्या. आणि हे एक जिल्हा असलेलं शहर, जर शहराची अशी परिस्थिती आहे तर खूप एक महाराष्ट्राचं एक दुर्दैव आहे. आणि फक्त हे लोक काय करतात, लोकांना आमिष दाखवून लोकांना साड्या वाटप करणे, भांडे वाटप करणे, हे काही यांनी शेतात टोमॅटो, भेंडी, वांगी पिकवून त्याचे पैसे कमवून हे त्यांच्या पगारातून किंवा मेहनत करून हे वाटत नाही. हे सर्व जनतेचाच पैसा आहे आणि जनतेलाच दाखवणं आहे. म्हणजे काय, आम्ही तुम्हाला दिलं हे त्यांना दाखवायचं असतं. याच्यातून हे असं स्पष्ट निष्पन्न होतं. आणि तरुणांना जळगावमध्ये बिलकुल रोजगार नाही. 20 वर्ष आपलं जळगाव मागे गेलेलं आहे. सर्व तरुणांनी जर एकत्र येऊन सर्वांनी मतभेद विसरून जर पाठिंबा दिला आणि जळगावनं जर एक नवीन चेहरा खरंच जर आला ना कोणी असो तो, तर जळगाव नक्की बदलू शकेल. माझं असं सर्व जळगावकरांना आवाहन आहे की सर्वांनी पुढे या. हे लोक किती तुम्हाला आमिष दाखवतील, किती काही करतील, पण यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका. आणि ते लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे असो, कधी आमदार खासदार असो, कोणीही अजून जळगावासाठी काळजीने, प्रेमापोटी, तरुणांसाठी, लोकांसाठी, लोकांच्या समस्यांसाठी काहीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. हे सर्वांना माहिती आहे. आणि तुम्ही यावेळेस एक नवीन चेहरा निवडून आणा, हे माझं असं जळगावकरांना आवाहन आहे. मी असं आवाहन करतो आणि कळकळीची विनंती करतो की यावेळेस नवीन चेहरा निवडून आणा. ऍक्च्युली जळगावकर कंटाळले आता खूप. जळगाव शहरामध्ये जवळजवळ मागासवर्गीयचे प्रश्न भरपूर प्रलंबित आहे. मागासवर्गीय वस्त्या जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी फार मोठ्या संख्येने आहेत आणि जळगाव शहराच्या लोकसंख्येच्या 11 ते 12% जळगावची संख्येत जळगाव शहराला मागासवर्गीय लोकांची लोकसंख्या आहे. सर्व समाजातील लोकांच्या करताना सुविधा म्हणजे मंगल कार्यालय, वाचनालय ह्या सगळ्या आहेत. परंतु मागासवर्गीय समाजाच्या लोकांकरताना मंगल कार्यालय असणं
हे अतिशय गरजेचं आहे। आणि महानगरपालिका जे घरकुल योजनेचे लाभ देते, आतापर्यंत महानगरपालिकेने किती लोकांना घरकुलचा लाभ दिलेला आहे आणि कर्जामध्ये सबसिडी दिलेली आहे। ज्याप्रमाणे सबसिडी कर्जामध्ये महानगरपालिका जो उपक्रम राबवायला पाहिजे त्याप्रमाणे महानगरपालिका राबवता दिसत नाही। आणि ठिकठिकाणी जर शहरामध्ये मूलभूत गरजा वार्ड पूर्णपणे स्वच्छता, पथदिवे, त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे मंदिर आहे, परंतु तथागत भगवान बुद्धाचे मंदिर किंवा ह्या देशा आपलं विहार असणं जळगाव शहराच्या 12% लोकसंख्या मागासवर्गीय लोकांची असल्यामुळे असणं गरजेचं आहे की शासनाने द्यावी आणि शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी या निमित्तानं विनंती आहे। आज जे संग्राम भाऊ यांनी एक दिवसीय सत्याग्रह चालू केलेला आहे, खरोखर ही चांगली कल्पना आहे। आज राज्याची अवस्था अशी आहे की महात्मा गांधींचं फक्त नाव घेऊन हे नोट कमवत आहे आणि नोट वाटत आहे आणि वोट घेत आहे। हे बंद झालं पाहिजे। जे काय विकास काम आहेत ते झाले पाहिजे। प्रतिनिधी निवडताना जनतेनं हा विचार केला पाहिजे हा किती भ्रष्ट आहे, हे किती अप्रामाणिक आहे। चांगल्या लोकांचा विचार केला पाहिजे, चांगले लोकांनी निवडून दिले पाहिजे, त्याशिवाय शहराचा असेल राज्याचा असेल विकास होणार नाही। आणि आमचे संग्राम भाऊ सत्याच्या मार्गावर चालणारे आहे, त्यांनी 2 ऑक्टोबरचा चांगला दिवस पाहून सण मला असं वाटतं आजचा आमचा विषय झाला की असे सत्याग्रह झाले पाहिजे आणि लोकांना यातून प्रेरणा मिळाली पाहिजे आणि काहीतरी आपल्या शहराचा राज्याचा विकास होईल याच्यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे। संग्राम भाऊ सारख्यांना तिकीट देऊन अशा लोकांना खरोखर निवडून द्यायला पाहिजे अशी आमची मनापासून भावना आहे। आज महात्मा गांधींच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव महानगरचे कार्याध्यक्ष संग्रामदादा सूर्यवंशी हे एक दिवसीय सत्याग्रहासाठी बसलेले आहेत। आज स्वातंत्र्याच्या 72-73 वर्षाच्या नंतर सत्याग्रह करायला लागतो ही आपली खरी दयनीय अवस्था या भ्रष्ट भाजपच्या पुढाऱ्यांमुळे झालेली आहे। रस्ते खराब झाले, सगळीकडे भ्रष्टाचार पुकारत चालला आणि म्हणून हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे। महात्मा गांधींनी दाखवलेला मार्ग लोकांना आठवला पाहिजे। म्हणून आमच्या पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहेत संग्रामसिंग सूर्यवंशी त्यांनी सत्याग्रहाचं हे एक दिवसीय सत्याग्रहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चित संग्रामसिंग सूर्यवंशींच्या पाठीशी आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि जळगाव शहरातील जनता पण आहे। पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली तर ते निश्चित चांगलं काम या शहर महानगरसाठी करतील आणि महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा निश्चित प्रयत्न करतील अशी आशा वाटते। शहरातील बरेचशा समस्या आहेत की त्या अजूनही 10 वर्ष 15 वर्षापासून कोणत्याही प्रकारचे सुखसुविधा शहरवासियांना मिळाल्या नाही। प्लस राजपूत समाजामार्फत बऱ्याच वेळा सत्याग्रह पुकारण्यात आला, आंदोलन करण्यात आले, त्यांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं अजूनही त्या संदर्भात परिवर्तन झालेलं नाही। व आम्ही स्मशानभूमी इथे नाका कासमवाडी इथे रहवास करत आहोत 1980 सालापासून। तरी आम्हाला पाहिजे तेवढ्या मूलभूत गरजा पाणी झाले, लाईट झाले, राहण्यासाठी व्यवस्थित घरं किंवा इतर सुविधा या आजपर्यंत मिळाल्या नाहीत। याच्या माध्यमातून मला सांगू इच्छितो की आमच्या समाजाला पण न्याय मिळाला हवा आणि राजपूत समाजाला या माध्यमातून सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा झाला पाहिजे। संग्रामसिंह दादा यांनी महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांच्या दोघांच्या औचित्य साधून जे महात्मा गांधी यांचं जे ध्येय होता जाण्याचा शांततेच्या मार्गाने त्यांनी आंदोलन केलेलं आहे, त्याच मार्गाने संग्रामसिंह दादा जाण्याचा प्रयत्न करत आहेत।
खरोखर जळगाव शहरामध्ये ठीक आहे, रोडांची स्थिती जी आहे, मेन जो हायवे रोड आहे तो ॲक्च्युली उड्डाणपूल होण्याची गरज होती, परंतु तो बायपास केला गेला आणि आता जे ठिकठिकाणी उड्डाणपूल केलेले आहेत त्या ठिकाणी फार मोठे खड्डे आहेत आणि वेळोवेळी जे अपघात होत आहेत त्यामध्ये जे निरपराध लोकांचा प्राण जातो आहे आणि खरोखर हा म्हणजे त्या लोकांवरती झालेला अन्याय आहे. म्हणजे जे काम होत आहे ते प्रॉपर होत नाही आहे आणि त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये सुद्धा आता काही 2 म्हणजे महिलांचा अपघात झाला आणि हे अपघाताची साखळी अशी चालूच असते आणि त्याकरता प्रशासनाने किंवा जे काही अधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन सर्वात अगोदर रस्त्यांची व्यवस्था करणं गरजेचे आहे. धन्यवाद. देशप्रेमी लोकांना मी नमन करतो व सर्व जळगावकरांना धन्यवाद देतो की आजच्या या सत्याग्रहाला आपण सर्वांनी पाठिंबा दिला.